आणि पाहायचं इथनं मात्र टॉस जिंकला वर्णे टीमनं आणि इथनं मात्र 3 ओव्हरची मॅच असेल ती म्हणजेच दोन्ही संघांना नोंद घ्या शेवटची अंतिम लढत. तर पाहायचा त्यावेळी मग सालामी जोडी मैदानामध्ये चालली आहे यंगस्टर जांभूलपाडा टीमची सर्वेश आणि करण इथनं मात्र मैदानामध्ये इंटरव्ह्यू येईल. त्यानंतर पाहायचा टॉस जिंकला वर्णे टीमनं पहिल्यांदा क्षेत्ररक्षण निवडलं. आजच्या दिवसामध्ये चांगली खेळी राहिली आहे वर्णे टीमच्या माध्यमातून गोलंदाजी तेवढीच चांगली त्यानंतर फलंदाजी देखील कारण की मित्रांनो पहा मागच्या मॅचमध्ये देखील चांगली फटकेबाजी केली शेवटपर्यंत आणि त्यानंतर गोलंदाजीचं वर्चस्व देखील जर विचार केला तर आजच्या दिवसामध्ये राहिलं वर्णे टीमचं. आणि इथनं मात्र आता पाहता आपण या मॅचची तिसरी लढत इथनं कोणता संघ टॉप 5चं तिकीट काढेल. आज जर विचार केला तर जय सोंडाई माता चषक आणि त्यानंतर जय सोंडाई माता क्रिकेट टीम चिंचखांबला यांची स्पर्धा आपण पाहता सातत्यानं 5 दिवस ही स्पर्धा या ठिकाणी एन्जॉय डेफिनेटली चालते. आज जर पाहिलं तर 4था दिवस या स्पर्धेचा आणि निश्चितच जर पाहिलं तर डेफिनेटली आज शेवटची लढत आपण पाहाल 4थ्या दिवशी 4थी टीम टॉप 5ला जाईल. कोणता संघ असेल वर्णे की त्यांच्या अगेन्स्ट यंगस्टार जांभूलपाडा. इथं मात्र सलामी जोडी मैदानामध्ये पाहाल ती म्हणजेच करण आणि त्यानंतर नॉन स्ट्राईक अँड सर्वेश अनंत यावेळी बॉलिंग ट्रॅकवरती. पहिलाच बॉल सरळ बॅटने केलाचा होता क्षेत्ररक्षक आहेत अडवला जातो. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. इथनं मात्र पाहायचं पहा मित्रांनो वाईडिश लॉंग ऑन त्यानंतर मिड विकेटला देखील एक क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. यावेळी पाहायचं गोलंदाज आनंदला पाहता पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. 3 षटकांची मॅच
इथनं पाहता पहिलं पूर्वार्ध आपण एन्जॉय करता. स्ट्राईक रोटेट झाली या सर्वेच्या खात्यामध्ये, परंतु इथनं जर पाहिलं तर डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. पाच यावेळी गोलंदाज तयार. फक्त एक धावा आली. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. इथनं पाहायचंय हा फटका सुरेख फेकून दिलाय सरळ मिड विकेटच्या डोक्यावरनं. सर्वेशच्या बॅट मधून आलाय हा दमदार हिट. 7 धावांसाठी षटकार. टोटल धावपटलावरती 7. पहिल्या बॉल वरती एक सिंगल, एक चेंडू डॉट आला आणि त्यानंतर षटकार. त्यानंतर ऑफिशियल पंचांची भूमिका पाहता आपण धनाजी भुकणे आणि त्यानंतर स्क्वेअर लेग पंच आपण पाहता नितीन पवार पलसझरी यांच्या माध्यमातून आज पंचांची भूमिका आपण पाहता शेवटच्या अंतिम मॅच मध्ये. इथनं मात्र पाहायचं 6 धावेनं यंगस्टार जांभलपाडा संघ आतापर्यंत 7 या अंकावरती पोहोचलाय. आजच्या दिवसामध्ये दोन्ही संघांची खेळी चांगली राहिली आहे. एका बाजूला पाहता जांभलपाडा, त्यानंतर वर्णे संघ. मात्र बघायचं आज इथे मात्र टॉप 5 मध्ये कोणता संघ प्रवेश करेल. सुपर 5 मध्ये 5 संघ त्या ठिकाणी एकामेकासमोर भिडतील. म्हणजेच उद्याचा दिवस त्या ठिकाणी मेगा फायनलचा असेल या टुर्नामेंटचा. सातत्याने 5 दिवस ही स्पर्धा चालणार. या ठिकाणी पाहायचं मागच्या बॉलवरती पाहिला आपटी बार पाहिला अतिरिक्त उंचीचे चेंडू, मात्र त्या चेंडूला ट्रॅप केलं आणि चेंडूला पाठवलं तर वाईडिश मिड विकेटच्या डोक्यावरनं. यावेळी मात्र डॉट बॉलची समाप्ती. पहा मित्रांनो, डॉट नंतर षटकार आला, षटकारानंतर पुन्हा डॉट आला. म्हणजे या ठिकाणी ज्याप्रमाणे फलंदाजानं बोलबाला दाखवला त्याचप्रमाणे गोलंदाज देखील बोलबाला दाखवतो. इथनं मात्र पुन्हा एकदा चेंडू चालला, शॉर्ट मिडॉनला त्या ठिकाणी अडवला जातो चेंडूला. डेफिनेटली पाहता 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. अखेरीस दापटल्यावरती 8. एका मोठ्या फटक्याची गरज इथनं मात्र असू शकते जांभूलपाडा टीमला. मोठा फटका येणं गरजेचं आहे. तर मात्र मित्रांनो इथे जर पाहिलं तर सन्मानजनक धावसंख्या उभी राहू शकते. आता बघायचं इथनं गोलंदाज आनंद लांबत पाहता शेवटचा अंतिम बॉल P1च्या षटकामध्ये डावखुऱ्या त्याचा फलंदाज करण ह्या चेंडूचा समाचार घेईल का. अंतिम बॉल यावेळी पहा लोवर फुलटा चेंडू. तिथनं मात्र चेंडू मागे वेग आपण पाहिला मित्रांनो, परंतु त्यानंतर बॅट अँड बॉलचा संपर्क नीटसा होत नाही. तिथे मात्र षटक क्रमांक 55 आमच्यापर्यंत एक पहिल्या षटक समाप्तीचा इशारा येतो आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस आनंदच्या षटकामागे जर विचार केला तर 9 धावा इथनं मात्र खर्च केल्यात. चांगली खेळी राहिली आहे आतापर्यंत गोलंदाज आनंदच्या माध्यमातून. सलामी जोडीचा विचार केला तर करण वैयक्तिक 2 चेंडू खेळला. इथनं मात्र पाहता तर 2 धावा त्याच्या बॅटमध्ये आल्यात, परंतु या ठिकाणी स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये ठेवेल करण. मागच्या 2 मॅचमध्ये जबरदस्त कामगिरी राहिली होती करणच्या माध्यमातून. शेवटची मॅच मित्रांनो इथनं मात्र टॉप 5 ला प्रवेश करत असेल तर करणला कुठेतरी आज बरसावं लागेल. सर्व्हिसचा विचार केला तर सर्व्हिसनं मात्र 4 चेंडू इथं मात्र डेफिनेटली खेळले. 4 चेंडूमध्ये 7 धावा त्याने देखील जमवल्यात. टोटलचा विचार केला इथनं तर 9 धावा आपण धावपटलावरती पाहता. आता 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथनं पाहता स्लॉगवरती षटकं मात्र चालू होतील. या 2 षटकामध्ये हाणामारी होणं गरजेचं आहे. एका बाजूला आपण पाहता कर्जत विभागामधला हा संघ, आपण पाहता पळसझरी विभागामधला वर्णे संघ, त्यानंतर उरण परिभागामधील जांभलपाडा संघ आणि आज विचार केला तर कर्जत भागामध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळते. आयोजनाचा जर विचार केला तर आयोजन देखील तेवढंच सुंदर आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर लाईव्ह प्रेक्षेपण KTC कर्जत टेनिस क्रिकेट यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कॅप्चर केली जाते. इथं जाऊया मॅच खेळ. गोलंदाज इथनं असेल बॉलिंग ट्रॅकवरती वर्णे टीमचा दुसरा गोलंदाज नारायण. यावेळी मात्र पाहायचा पहिल्याच बॉलवरती दिलाय तडाका, चेंडू चालला या ठिकाणी स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या डोक्यावरनं फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये फटका मारला. यावेळी पाहायचंय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये दमदार हिट फलंदाज आपण पाहिला तर करणच्या बॅटमधनं यावेळी चेंडू सीमारेषा पलीकडे चाललाय. 4 धाब्यांसाठी हा मात्र दमदार चौकार आला.
बघायचं पहिल्याच बॉलवरती पाहिलं तर इथे मात्र गोलंदाज नारायण वरती प्रहार केला आणि इथनं जर पाहिलं तर 4च्या मदतीनं आता यंगस्टार जांभूलपाडा संघ जाऊन पोहोचला टोटल 13 अंकावरती. यावेळी पाहायचं पुन्हा एकदा पहा मित्रांनो हाफ ट्रॅकर बार चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि या बॉलवरती जर पाहिलं तर फेकून दिलं पुन्हा एकदा स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन आणि त्यानंतर मिड विकेटच्या डोक्यावरनं या ठिकाणी पाहिलं तर टायमिंग वरती हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. करणच्या बॅटमधून बॅक टू बॅक मोठा फटका. यावेळी पाहता यंगस्टार जांभूलपाडा टीम जाऊन पोहोचेल टोटल इथनं मात्र तब्बल 19 धाबा धावपटलावरती. 2 चेंडू मध्ये पहा मित्रांनो 10 धाबा खर्च केल्या गोलंदाजानं. अद्याप अंतिम 4 चेंडू असतील आणि इथनं मात्र धावा जमवल्या जातील का? मोठी धावा संख्या येणं गरजेचं आहे जर वरने टीमला फाईट करायचं आहे त्याला. सलामी जोडी मैदानामध्ये पाहता करण आणि सर्वेश एक चांगली जोडी आतापर्यंत पाहायला मिळाली. आजच्या दिवसामध्ये चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. इथे मात्र पंच आमच्याकडे बोलतील इट इज अ वाईट बॉल आणि वाईटच्या मदतीनं इथनं मात्र संघाची धाव संख्या पुढे सरकेल. 20 धावा कंप्लीट झाल्या. यावेळी मात्र बॅटची लिडिंग लागली. पॉइंटला शतरक्षक आहेत सुरेख झेल. पहा मित्रांनो छोटासा शतरक्षक आपल्याला पाहायला मिळाला. त्या ठिकाणी मात्र झेल पकडला. वर्णे टीम मध्ये या ठिकाणी मात्र छोट्या छोट्या खेळाडूंमध्ये यावेळी मात्र ताळमेळ आपल्याला पाहायला मिळतो आणि फलंदाज इथनं मात्र बाद होईल. करणच्या पारीचा अंत जांभूलपाडा टीमला हा पहिला धक्का इथनं बसेल. दुसरं षटक प्रगतीपथावरती 4 चेंडूंचा इथनं वाजवी खेळ संपला. पाहता आपण आता शेवटच्या अंतिम 2 बॉल असतील आणि इथनं मात्र फटकेबाजी बघायची. धावांचा विचार केला तर धावा आता पाहता आपण 20 धावा इथनं मात्र धावपटलावरती. सर डेफिनेटली ज्या शतरक्षकानं कॅच या ठिकाणी झेल पकडला त्या शतरक्षकासाठी आयोजक कमिटीकडनं इथनं मात्र 100 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. त्यानंतर फलसदरी नितीन पवार यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राईज. तर इथे मात्र चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. जबरदस्त विजय त्या शतरक्षकाचं नाव आणि तिथनं मात्र पाहता आता या चेंडूवरती पाहिलं तर वाईटचं अपील पंचांकडे केलं जातं आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा अंतिम बॉल इथे मात्र पाहता ओके 4 चेंडू झाले 2 चेंडू या ठिकाणी बाकी आहेत. या बॉलवरती पहा डॉट बॉल फक्त आणि फक्त करण बॅक टू द डगआउट मध्ये आला. त्यानंतर जर पाहिलं तर तेजस मैदानामध्ये एंटर झाला. मात्र पाहता पण तेजसचा विचार केला तर वैयक्तिक 2 चेंडू इथं मात्र डॉट खेळला. आता पाहता शेवटचा अंतिम बॉल आणि या बॉलवरती आता मोठा फटका येईल का? नारायणचा विचार केला तर 1 चेंडू त्याने वाईट फेकला परंतु पाहायचं धाबा देखील या ठिकाणी खर्च केल्यात. यावेळी पुन्हा एकदा पहा मित्रांनो बॅक टू बॅक 3 चेंडू इथनं मात्र डॉट आले. तेजस कुठेतरी प्रेशर मध्ये असेल आणि या 3 चेंडू डॉट येण्यामागचं कारण पाहायला मिळेल मित्रांनो. तर विचार केला इनेट नंबर 3 वरती मध्ये एंटर झाला आणि त्यानंतर प्रेशराइज क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. 2 षटकाचा खेळ वाजवी समाप्त झाला आणि अखेरीस जर पाहिलं तर 2 षटकांच्या अखेरीस धावा धावपटलावरती लागल्या त्या म्हणजे 20. आता मित्रांनो पहा येणारे शेवटचे 6 चेंडू म्हणजे 1 षटक 20 धावा धावपटलावरती लागल्यात. शेवटचा 1 षटक असेल इथनं मात्र बघायचं आहे धावा किती जमा करतायत. टार्गेट काय असेल? टॉस जिंकला होता इथनं मात्र वर्णे टीमनं पहिल्यांदा फिल्डिंग निवडली. आता बघायचं आहे यस डेफिनेटली या ठिकाणी आपण पाहता त्या छोट्या चिमुकल्याने जो झेल पकडला त्यासाठी आपण पाहता या ठिकाणी विवेक
देशमुख यांच्याकडनं अजून 100 रुपये या ठिकाणी जमा झालेत. म्हणजेच पहा, आयोजक कमिटीकडनं 100 रुपयाचे कॅश प्राईज, त्यानंतर नितीन पवार पलसदरी यांच्याकडनं 200 रुपयाचं कॅश प्राईज, आणि त्यानंतर पाहता आपण विवेक देशमुख यांच्याकडनं देखील 100 रुपयाचा कॅश प्राईज आमच्यापर्यंत. तर डेफिनेटली यायचं लगेच मॅच झाल्यानंतर. सूर्य किफट दाखवला, त्या ठिकाणी झेल पकडला. मित्रांनो, एखादा झेल पकडणं देखील खूप कठीण असतं, कारण की ज्यावेळी बॅटच्या पट्ट्यात चेंडू येतो त्यानंतर त्याची अजून स्पीड वाढत असते, वेग वाढत असतो, आणि तो चेंडू त्याने झेल पकडला. इथे पाहता आपण यावेळी चेंडू पॅडवरती आदलला. डेफिनेटली पाहता एक सिंगल आली आहे, आणि सिंगलच्या मदतीनं यावेळी जांभूलपाडा टीम जाऊन पोहोचेल 21 अंकावरती. गोलंदाज पाहता वर्णे टीमचा दीपक. पहिल्या षटकामध्ये आनंद षटक फेकलं, 9 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये नारायणनं 11 धावा खर्च केल्या. टोटली 20 धाब्यांचं समीकरण राहिलं 2 षटकामध्ये. आता पहा, दीपक पहिल्या बॉलवरती चेंडू पॅडवरती आदला आणि लेग बायच्या स्वरूपामध्ये. इथनं मात्र 1 धाव आली. यावेळी पाहायचं बॅटच्या रनरमध्ये चेंडू येत नाहीये. इथनं आपण पाहता डॉट बॉलची समाप्ती डेफिनेटली मात्र पाहायला मिळते. सुरेख क्रिकेट पाहायला मिळतं. इथनं जर पाहिलं तर गोलंदाजीचं वर्चस्व आजच्या दिवसामध्ये पाहता वर्णाई क्रिकेट टीम वर्णे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. यावेळी पहा थोडस बॅकफूट वरती प्रेशराइज क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं तेजसच्या माध्यमातून. या षटकामध्ये पाहता मित्रांनो 3 चेंडू निघून गेलेत. आता शेवटचे अंतिम 3 बॉल. यावेळी पाहायचं पॉइंटला चेंडू चालला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणं आहेत, अडवला जाईल. पहा मित्रांनो, ज्या चिमुकल्याने तो झेल पकडला, यस बाप बेटा, आता यावेळी मात्र आपल्याला खेळताना दिसत आहेत मैदानामध्ये. आपण पाहता स्क्वेअरच्या दिशेमध्ये 38 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक यशवंत पवार यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षक त्यानंतर त्यांचा सुपुत्र या ठिकाणी मात्र पॉइंटला खेळतोय. चांगला झेल झाला तिथे मात्र सुरेख. यावेळी आपण जर विचार केला तर एवढ्याशा वयामध्ये संघामध्ये प्रतिनिधित्व करत असताना मात्र जर विचार केला तर यावेळी बॅटची रेटिंग लागली आहे, परंतु थोडेसे फंबल झालेत. विकेट सॅक्रिफाईस करावे लागेल सर्वेशला. इथनं मात्र मैदान सोडावे लागेल. तंबूच्या आसरेला सर्वेश बॅक टू द डगआउट. आता पाहता या ठिकाणी जर विचार केला तर धावा धावपटलावरती यंगस्टर जांभूलपाडा टीमच्या 22 धावा. चेंडू झाले समाप्त 5. शेवटचा अंतिम 1 बॉल असेल, आणि इथनं मात्र एखादा मोठा तडाखा तेजसला मारावा लागेल. यावेळी मात्र पाहायचं हव्यात चेंडू स्वतः गोलंदाज चेंडू खाली. इथनं मात्र विकेट. पुन्हा एकदा पाहता पण तेजस बॅक टू डगआउट. टोटल धावा धावपटलावरती 22 धावा धावपटलावर लागल्या. म्हणजे या षटकामध्ये फक्त आल्या 2 धावा, 3 धावा आल्या. 22 धावा धावपटलावरती लागल्यात. इथनं आता पाहायचं डेफिनेटली आपण पाहता मित्रांनो येणारे 3 षटक म्हणजे उत्तरार्धामध्ये 18 चेंडूंचा वाजवी खेळ आणि 23 धावांची गरज असेल. इथनं मात्र वर्णाई क्रिकेट टीम वर्णे टीमला 18 चेंडू मध्ये धाव बनवायचे, टोटली 23 धावा. आता मित्रांनो बघा, इथे जर गोलंदाजीचा एफर्ट दाखवला तर मात्र जांभूलपाडा संघ आपण टॉप 5 चं तिकीट इथनं मात्र कट कराल. 23 धावांची गरज इथनं असेल वर्णे टीमला. तर विनंती करतो विवेक देशमुख आपले शुभ असते 100 रुपये द्यायचे त्याला. या ठिकाणी पाहता आपण सुरेख झेल पकडला.
कॅमेरामॅन फोकस कर इकडं. तर या ठिकाणी मात्र पाहता आयोजक कमिटीकडनं देखील 100 रुपये. त्यानंतर आता नितीन पवार आपले 200 रुपये राहिलेत. ओके ॲज अ डेफिनेटली पाहता आपण मित्रांनो 400 रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी जमा झाला आहे. ऑनलाईन ओके. इथनं पाहता आता सलामी जोडी मैदानामध्ये आनंद आणि मनोज. पहा मित्रांनो उत्तरार्धामध्ये आता गरज आहेत ना कंपल्सरी 23 धाब्यांची वर्णा क्रिकेट टीम वर्णे संघाला. आणि पाहता आपण यंगस्टार झांबलपाडा संघ इथनं जर पाहिलं तर थोडंसं बॅटिंगमध्ये कमी पडला, परंतु आता गोलंदाजीचा एफर्ट तिथनं मात्र दाखवावा लागेल. बॉलिंग ट्रॅकवरती तेजस चांगली गोलंदाजी राहिली. मागच्या मॅचमध्ये फक्त 4 धावा त्याने खर्च केल्या होत्या. इथनं आता बघायचं 3 षटकांची मॅच उत्तरार्ध. आणि पाहता सलामी जोडी मैदानामध्ये मनोज आणि त्याच्या सहसाथीनं जर या ठिकाणी पाहिला तर मैदानामध्ये आनंदला आपण पाहता. पहिला चेंडू इथनं मात्र आजच्या दिवसाची शेवटची लढत. हा फटका सूर्यका अडवला जाईल 38 सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट मिड ऑफला. तिथे मात्र आले सिंगल. पहिल्या बॉलवरती सिंगल नॉकआउट ओपन झालं ते म्हणजेच आपण पाहता वर्णे टीमचं. पहा मित्रांनो आजच्या दिवसामध्ये वर्णे टीमचा पहिली मॅच आठवा पहिली मॅच पूर्णपणे गेली होती. इथनं जर वर्णे टीमचा विचार केला तर शेवटच्या बॉलवरती 6 मारला आणि त्यावेळी मात्र सामन्याला कलाटणी दिली. त्यानंतर जर पाहिलं तर या ठिकाणी नडाल संघाला देखील फाईट केली. नडाल संघाने जर विचार केला तर नडाल संघ या ठिकाणी परास्त झाला. यावेळी पाहायचंय मोठं विकेट आपण पाहता विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. मात्र दोन्ही बाजूला चुक्या घडतायत. पॉइंटला शतरक्षक होते त्यांच्याकडनं झेल सुटला तो म्हणजेच आनंदचा. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर मनोजनं जागा सोडली होती, मात्र त्या जागेवरती परफेक्ट थ्रो झाला असता तर त्या ठिकाणी डेफिनेटली विकेट फसला असतं. आणि पाहता मित्रांनो आपण इथे मात्र डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडू समाप्त झाले आणि पाहता 1 धाव जमा झाली अकाउंटवरती. प्रेशराइज क्रिकेट इथे मात्र डेफिनेटली पहा मित्रांनो आजचा सातत्याने 14 दिवस जी ही लढत आपण पाहिली शेवटच्या क्षणी प्रेशरमध्ये लढती झालेल्या यावेळी मात्र आपल्याला पाहायला मिळाल्यात. यावेळी यस डेफिनेटली इट इज अ वाईड बॉल. वाईट बॉल पाहायला मिळाला. पहा मित्रांनो क्रिकेटमध्ये काय होतं कारण की पहिले 2 चेंडू निघून गेले त्यामध्ये 1 धाव आली होती. त्यानंतर तेजस स्वरा भडकटला वाईट बॉल पाहिला. यावेळी पाहता पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये गोलंदाजीचा हा चांगला एफर्ट पाहायला मिळतो. आणि या ठिकाणी जर विचार केला तर डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. अशा प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. इथनं मात्र जांभूलपाडा टीमला जर त्या 23 धावा इथनं रोखायच्या आहेत तर 22 धावा डेफिनेटली बनवल्यात. मात्र शेवटच्या षटकामध्ये जर पाहिलं मित्रांनो तर धावा आल्या त्या फक्त 2. अंतिम षटकामध्ये 2 धावा आल्या होत्या. आणि आता पाहता आपण यावेळी चेंडू चाललाय सरळ ड्राईव्ह केला वाईडिश लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आहेत सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसरीसाठी येणार नाहीयेत. सिंगलच्या मदतीने वर्णे संघ आता थोडासा पुढे पुन्हा एकदा सरकेल. पहा मित्रांनो जांभूलपाडा संघ देखील तेवढंच इथनं मात्र कठोर परिश्रम घेतोय. एका बाजूला आपण पाहिलं तर कर्जत विभागामधला हा संघ वर्णे आणि त्यानंतर उरण परिभागामधील हा आपल्याला संघ खेळताना दिसतो जांभूलपाडा संघ. आज या भागामध्ये मित्रांनो पहिल्यांदाच खेळत असेल डेफिनेटली आपण पाहता. यावेळी पंचांकडे वाईडचं अपील केलं जातं मनोजच्या माध्यमातून, परंतु इथे डॉट बॉलची समाप्ती आणि 5 चेंडूंचा इथनं मात्र वाजवी खेळ समाप्त झाला असेल. शेवटचा अंतिम 1 बॉल असेल. इथनं 1 बॉल वरती बघायचं एक मोठा फटका येईल का, परंतु पहा सिंगल डबलच्या मदतीने देखील सामना जिंकू शकतो इथनं वर्णे संघ. यावेळी पहा सुरेख शुभम चेंडू खाली
आणि शुभम नाईकच्या माध्यमातून या ठिकाणं या विकेट इथं मात्र विकेट मैदानाच्या बाहेर, विकेट क्रमांक पहिल्या मैदानाच्या बाहेर येईल. आपण पाहता इथे मात्र मनोज बॅक टू द डगआउट. पहिला झटका वर्णे क्रिकेट टीम वर्णे संघाला. पहा मित्रांनो, मागच्या इनिंगचा विचार केला तर या ठिकाणं गोलंदाज आपण पाहिला होता. दीपकनं धावा खर्च केले तर 30 धावसंख्या या ठिकाणचा विचार केला तर आपण पाहता तेजसनं आता 3 धावा खर्च केल्या. म्हणजे पहा सेम टू सेम आतापर्यंत समीकरण राहिलं ते म्हणजे दोन्ही बाजूनं 50-50% सामना आला. आता पहा मित्रांनो 12 चेंडू, इथनं गरज असेल 20 धाब्यांची. 12 चेंडू 20 धाब्यांची गरज. नौका फलंदाज मैदानामध्ये चालला रोशन वर्णे टीमचा. गोलंदाज पाहाल इथनं मात्र सुयश नाईक. पाच स्ट्राईकला फलंदाज. इथनं मात्र आपण पाहता आनंद. यावेळी पाच इथे मात्र चकवलं क्षेत्ररक्षक आहेत परंतु सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. चाणक्य बुद्धीनं त्या ठिकाणी आपण पाहिलं तर शुभम होता परंतु चेंडू अडवला जात नव्हता. अडवला परंतु बाउंड्री लगत 2 धावा रोखू शकला नाहीये 2च्या मदतीनं. आता 5 अंकावरती संघ पोहोचलाय. आता पाहता आपण सुयश डेफिनेटली विचार केला तर शुभम नाईक यांचा छोटा बंधू आपण पाहाल. दोन्ही भाऊ या ठिकाणी आपल्याला टीम मध्ये. यावेळी सुरेख काय घडलं पहा मित्रांनो. असं म्हणतात ना नियती साथ देते, भगवान देताय तो छप्पर फाडके देताय आणि तेच घडलं. येस मित्रांनो काय लक असेल. सुयश नाईक चांगला एफर्ट दिसला. डायरेक्टली स्वतःच्या बॉडीवरती चेंडू आला, तिथनं मात्र अडवला. आणि जर विचार केला तर इथनं मात्र हे मोठं विकेट मैदानाच्या बाहेर. वर्णे टीमला दुसरा झटका सरळ बॅटने केलायचा होता. जबरदस्त एफर्ट यावेळी मात्र पाहता जांभूलपाडा संघाच्या माध्यमातून. सुयश मात्र आता जर विचार केला तर यावेळी आनंदला विचार करायला भाग पाडला असेल. कारण की मित्रांनो पहा एवढ्या स्पीड मध्ये चेंडू आणि तिथे देखील जर पाहिलं तर स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला गॅदर केलं. सुरेख 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 2 धावा खर्च. इथे मात्र नौका फलंदाज मैदानामध्ये एंटर होईल. गणपत यावेळी पाहायचं आता व्हाईट बॉल. पहा मित्रांनो प्रेशर क्रिएट होऊ शकतं कारण की सामनाच असं हाय व्होल्टेज आहे. शेवटच्या स्टेज पर्यंत आपल्याला सामना जाताना दिसतो. इथे मात्र सिंगल आली वाईटच्या मदतीनं. अतिरिक्त धावेने हा संघ पुढे सरकेल. इथनं मात्र धाव पाहिले तर 6 आता स्कोअरबोर्ड वरती लागतायत. यावेळी पहा गुडलँड स्पॉट चेंडू पंचांकडे लावड अपील. पहा मित्रांनो सुरेख यावेळी मात्र ज्याप्रमाणे गोलंदाजी करतो ना तेवढी सुंदर यावेळी मात्र साथ देखील फिल्डिंग डिपार्टमेंट देतं. कारण की आता विचार करायला भाग पडला सर वर्णे टीमला. दोन्ही गडी मैदानाच्या बाहेर आलेत मनोज आणि आनंद. त्यानंतर पाहता या ठिकाणी स्टेप आउट करण्याचा प्रयत्न केला फलंदाजानं परंतु तिथे डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळाली. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. आतापर्यंत पहा सुयशने 1 चेंडू वाईट फेकला. धावा खर्च केले. 2 चेंडू झाले समाप्त. इथनं 4 पोलर लेनचा बॉल. चेंडू हवेत झेल त्या ठिकाणी होईल का. अडवला बॉल परंतु पहा
सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जाईल. 2 धावा सहजरित्या कंप्लीट चित्याच्या सप्लायनं. 5वा बॉल इथनं मात्र ट्रॅव्हल झाला. 5व्या बॉलवरती 2 धावा आल्या. धावेंचा विचार केला तर आता 8 धावा धावपटलावरती लागतात. शेवटचा अंतिम एक बॉल आणि बघायचंय समीकरण मित्रांनो 23 धावेंचं होतं. इथनं जर पाहिलं तर अद्यापही मॅच दोन्ही बाजूनं भरपूर सारी बॅलन्स, कोणत्याही बाजूनं झुकणार नाही. टॉप 5 चे तिकीट कोणता संघ इथनं कापेल. शेवटचा अंतिम बॉल दुसऱ्या षटकातला. यावेळी पहा डॉट बॉल इथनं पाहता फक्त प्रेशर क्रिएट होईल वरने टीम वरती. जबरदस्त गोलंदाजी. टोटल धावा धावपटलावरती 8. आता येणारे 6 चेंडू आणि 15 धावेची गरज इथनं असेल ती म्हणजेच वर्णे क्रिकेट टीम वर्णे संघाला. पंधरा धावेची गरज इथनं. 6 चेंडू 15. 8 धावा आतापर्यंत धावपटलावरती आल्यात. 15 धावेची गरज असेल इथनं मात्र वर्णे टीमला. पहा मित्रांनो हाय व्होल्टेज सामना आपल्याला पाहायला मिळतो. आता जर विचार केला तर या ठिकाणी जे सोंडाई माता चषक 2024 आणि 25 याचीच खांबला क्रिकेट टीमचं आयोजन आपण पाहता. आजचा 4था दिवस 4था संघ टॉप 5 मध्ये प्रवेश करेल. बघायचं एका बाजूला कर्जत विभागामधला हा संघ वर्णे संघ की उरण विभागामधील हा जांभूलपाडा संघ इथनं मात्र शिरकाव करेल. जबरदस्त गोलंदाजी राहिली सुयश नाईकच्या माध्यमातून. पाहता आता गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती इथनं मात्र करण जांभूलपाडा टीमचा. डावकऱ्या त्याचा फलंदाज इथनं पाहायला मिळेल मैदानामध्ये वर्णे टीमचा रोशन. 6 चेंडू 15 धावांची गरज. इथे मात्र विस्फोटक केली साकारावी लागेल. पहिलाच बॉल. यावेळी पाहता डॉट बॉलची समाप्ती. 1-1 चेंडू इथनं प्रेशर क्रिएट करेल वर्णे टीम वरती. 1 चेंडू निघून चाललाय. डॉट बॉलची समाप्ती. प्रत्येक गोलंदाजाला प्रत्येक चेंडू वरती इथनं मात्र कानमंत्र दिला जातो तेजसच्या माध्यमातून. पहा मित्रांनो त्या कानमंत्राचा पुरेपूर वापर होतोय की काय, कारण की सुयशनं जे षटक फेकलं त्यानं धावा खर्च केल्या इथनं 5. पहिल्या षटकात आल्या 3. टोटली 8. इथनं पाहता सुरेख गुडलँड स्पॉटचा चेंडू ऑफ साईडला रिलीज केला ऑफ स्टंप वरती. मात्र पाहता आपण इथनं जर पाहिलं तर करण चांगली गोलंदाजी. पहिले 2 चेंडू निघून चाललेत. आता पहा 4 चेंडू आणि अद्यापही जर विचार केला तर 15 धावेंची गरज. म्हणजे मोठे फटके इथनं मात्र 2 मोठे फटके 2 षटकार आणि त्यानंतर या ठिकाणी मात्र एक चौकार देखील लागू शकतो. मोठे फटके येणे गरजेचं आहे. 4 चेंडू 15 धावा. मित्रांनो पहा 23 धावांचं समीकरण सेट केलं होतं. इथे मात्र बॅटची लिडिंग गॅच लागली. चेंडू चालला थर्ड मॅनला. शतरक्ष काय सिंगल कंप्लीट झाली आहे. उचलणार फेकणार तोपर्यंत पाहता दुसरीचा कॉल झाला पूर्ण. तिसरी धाव पूर्ण झाली आहे. इथे मात्र चित्याच्या चपळाईनं फंबलिंग. मित्रांनो पहा शेवटच्या क्षणी शिवनसिंह आंबे टीमला इथनं सामना सोडावा लागला होता. लक्षात ठेवा यंगस्टार जांभूलपाडा संघ इथनं पात्र जर विचार केला तर या 3 धावा आल्या आणि 3च्या मदतीनं आता 11 या अंकावरती यावेळी पाहता आपण वर्णे टीम जाऊन पोहोचले. आता गरज असेल इथनं येणारे 3 चेंडू आणि 12 धावांची गरज. 3 चेंडू 12 धावा. पहा मित्रांनो प्रेशराइज क्रिकेट. या बॉलवरती षटकार आला तर मात्र प्रेशर क्रिएट होईल ते म्हणजे जांभूलपाडा संघावरती. कारण की जय हनुमान शिवनसे टीम आणि त्यानंतर वर्णे मधील मॅच पहा. शेवटच्या अंतिम बॉलवरती आपण पाहिलं तर दीपकने तो षटकार मारला होता. मात्र या क्षणी पाहता आपण फलंदाज मैदानामध्ये पाहता गणपत ऑन स्ट्राईकला असेल. 3 चेंडू आणि इथनं 12 धावांची गरज. फुलर लेनचा बॉल. इथे पहा चेंडू हवेत परंतु जाईल सीमा रेषा पलीकडे. या बॉलवरती पहा
करण कुठेतरी प्रेशर मध्ये गोलंदाजी करतो. इथनं मात्र मी पहा आठवण करून दिली त्या मॅचची. वर्णे टीम विपक्ष जय हनुमान शिवनसाई मधला सामना. शेवटच्या क्षणी दीपकनं षटकार मारला आणि सामना जिंकवला. आता पहा टोटलचा विचार केला तर 17 धावा स्कोअरबोर्ड वरती. आता पहा मित्रांनो शेवटचे 2 चेंडून इथनं 6 धाव्यांची गरज असेल ती म्हणजेच वर्णे टीमला. यावेळी पहाचा फटका फसलाय. इथे पहा अद्यापही जांभूळपाडा संघ मॅच गेली नाही कारण की 1 चेंडू आणि 6 धावेची गरज. इथनं आपण पाहाल तर तोच फलंदाज मैदानामध्ये इंटर होईल ज्या फलंदाजाने 1 चेंडू मध्ये 1 षटकार मारला होता तोच मैदानात चाललाय. यावेळी पाहता दीपक इन ऍक्शन मध्ये मैदानात जाताना दिसेल. 1 चेंडू 6 धावेची गरज. इथनं मात्र वर्णे क्रिकेट टीम वर्णे संघाला यावेळी पाहायचा गोलंदाज करण. पहा मित्रांनो अशा सिच्युएशनला 1 चेंडू 6 ची गरज. सुयशने जे षटक फेकलं 5 धावांचं ते षटक इथं मात्र आठवावं लागेल करणला. शेवटचा अंतिम बॉल आणि पहा ज्या फलंदाजाने 1 चेंडू मध्ये 1 षटकार मारला होता तोच मैदानामध्ये चालला. इथनं पाहता 1 चेंडू 6 धावेची गरज. एका बाजूला कर्जत दुसऱ्या बाजूला उरण. यावेळी पाहायचा चेंडू हवेत गेलाय झेल झाला. इथे पाहायचंय फटका फसला आणि सामना जिंकला यंगस्टर जांभूळपाडा संघानं. इथनं मात्र पाहता विश ऑल द बेस्ट यंगस्टार जांभूळपाडा संघ आणि व्हेरी व्हेरी हार्ड लक. इथनं वर्णे क्रिकेट टीम वर्णे शुभेच्छा असतील दोन्ही टीमला. इथनं देऊयात गोड गोड शुभेच्छा वर्णे संघाला. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असतील. जबरदस्त फटका होता दीपकच्या बॅट बंद परत थोडासा कमी पडला. एलिव्हेशन कमी राहिला ताकदचा वापर कमी झाला आणि सामना इथनं सोडावा लागतो. एस डेफिनेटली या स्पर्धेमध्ये जय सोंडाई माता चषक 2024 आणि 25च्या पर्वात टॉप 5 मध्ये 4था संघ यंगस्टार जांभूळपाडा संघ प्रवेश करतो.